त्यांना हवेला बसलेलं किती वारा छान आणि आतमध्ये एवढं गरम. काही काही स्त्रियांना आहे ना फक्त स्वतःची ईर्षीर, मी अशी, मी काय हे करणार नाही, मी ते करणार नाही, आणि ते हे बघत नाही की आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास होतो, की आपल्यामुळं नको त्या ठिकाणी आपण आपल्या छोट्या लहान लेकरांना घेऊन जातो, नको त्या ठिकाणी नको जायला होतं त्या ठिकाणी आपण घेऊन जातो. परंतु त्यांचा हट्ट, मी अशी, मी नाही करणार, मी नाही हे अमकं करणार, मी ते नाही तमकं करणार, हेच चालू आहे. अरे असं असतं का आयुष्यामध्ये? आपल्या स्वतःच्या मुलासाठी किंवा लेकरासाठी आपल्याला त्याच्या सुखासाठी आपल्याला कुठे ना कुठे झुकतं माप घ्यावंच लागतं, एवढं मात्र खरं. ओके. आणि देवाने पण सांगितलेलं आहे की आपण लीन झाल्याशिवाय आणि नम्र झाल्याशिवाय काहीच गोष्टी घडत नाही. तुम्ही मस्त प्रार्थना करता आणि तुम्ही बायबल वाचताल, तुम्ही देवाला म्हणताल, देवा मला हे कर, माझं ते कर, माझं अमकं कर, ढमकं कर, मला हे दे, मला ते दे, मला आरोग्य दे, मला पैसा दे, मला आरोग्य, सगळं काही दे. पण तुम्ही जर लीनच नाही झाला आणि नम्रच नाही झाला तर तुमच्या प्रार्थनेचा फायदा काय? देवाने सांगितलेले आधी लीन आणि नम्र हो, तेव्हाच तुझ्या सर्व समस्या सुटतील, त्याशिवाय तुझ्या काहीच समस्या सुटणार नाही. आणि काही काही लोकांना समस्या सोडवायच्याच नसतात, उलट समस्याला आणखीन तेल, खत, पाणी घालून त्याला मोठं करायचं असतं आणि आगीत तेल ओतायचं असतं. मग समस्या काही सोडवायच्या नसतात, त्यांना समस्या सोडवायच्याच नसतात आणि समस्यातून मार्गच काढायचा नसतो. हे 100% आहे. त्यांना त्या समस्यामध्ये गुरफटून त्यांचं आयुष्य खराब करून घ्यायचं असतं. एवढं मात्र नक्की, जो शहाणा असतो ना तो कधी ना कधी समस्यामधून काही ना काही मार्ग काढतो. बघा सकाळी मला भाजले बघा किती जोरात, माहिती आहे, कढईचा चटका बसला. समस्येतून जो मार्ग काढतो ना, जो अडचणीतून मार्ग काढतो आणि आपला मार्ग निर्माण करतो ना, तोच खरा. आपल्याला चांगला रस्ता सोडून वाकड्या तिकड्या वाटेने जायचं, जाऊ शकता, त्याने तुम्हालाच त्रास होणार, तुमचंच आयुष्य खराब होणार, दुसऱ्यांचं काय जातं. माणूस 5 मिनटं बोलेल, 10 मिनटं बोलेल, जे ते आपल्या मार्गाला लागतं. कोणी कोणाच्या दुःखात सहभागी नाही होता हो, आणि कोणी कोणाला ॲडवाइस पण देत नाही. जाऊ दे मरू दे म्हणतात, त्यांचं ते बघून घेतील. धन्यवाद.